हॅलो एव्हरीवन, मेघाज फूड डायरीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मी परत घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी. तर आज आपण बनवणार आहोत गाजर काकडी टिक्की रेसिपी. तर आता ह्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे तर ते आधी साहित्य बघून घेऊया. आपल्याला लागणार आहे किसलेली काकडी, ह्यामध्ये एक उकडलेला बटाटा घेतला आहे मी, बेसन लागणार आहे, कोथिंबीर, कॉर्नफ्लॉर किंवा मग तांदळाचं पीठ, ह्यापैकी दोनमधनं एक असेल तरी चालेल. हिरवी मिरची लागणार आहे, तांदळाचं पीठ, किसलेलं गाजर आणि आलं लसूण पेस्ट. आत्ता एक पेस्ट बनवून घेऊया. कॉर्नफ्लॉर मी घेतला आहे 2 टेबलस्पून, त्यानंतर बेसन 2 टेबलस्पून घेतलं आहे, परत आलं लसूण पेस्ट घेतला आहे 1 टेबलस्पून, तांदळाचं पीठ घेतलं आहे 1 टेबलस्पून, 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या. जर का तुम्हाला छोट्या मुलांसाठी बनवायचं असेल तर हे स्किप करू शकता तुम्ही. आणि नंतर टाकायचं आहे कोथिंबीर. आता मसाले ॲड करूया. ह्यासाठी मी घेतला आहे काश्मीरी रेड चिली पावडर, हळद घेतली, गरम मसाला आणि धनेपूड, आणि घेतलं आहे चवीपुरतं मीठ. आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्याला आपण शॅलो किंवा डीप फ्रायही करू शकतो. छान असं मिक्स झालं की तेल गरम करूया. इकडे तेल गरम झालं आहे. आत्ता आपण फ्राय करून घेऊ. एका बाजूने छान असे शिजले की दुसऱ्या बाजूला उलटून घेऊया. मस्त क्रंची व्हायला सुरुवात झाली. बघा, छान असं दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राऊन कलर आला आहे. आणि असं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं. आणि मग ह्याच्यासोबत आपण हे असं चाट बनवूनसुद्धा खाऊ शकतो किंवा असंही खाल्लं तरी मस्त टेस्टी लागतील. तर परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खुश रहा, खात रहा आणि मेघाज फूड डायरीला नक्की सबस्क्राईब करा.